हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पिता धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. पिता आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस, मी धन्यवाद देतो. पिता आज तू आमच्या बरोबर बोलणार आहेस, मी नव्हे तर तुझा पवित्र आत्मा. पिता प्रत्येकाला तुझं सत्य तू प्रगट करणार आहेस. पिता मी धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. पिता सर्व बंधन तू नष्ट केलंस, सर्व शाप तू नष्ट केलेस, प्रत्येक विकार आजार नष्ट केलेस आणि प्रत्येकाला आज तुझ्या सत्याने पिता तू भरलंस. आम्ही धन्यवाद देतो, सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावामध्ये, आमेन. हालेलुया. यावेळेस खरोखर आज आपण प्रभूचं जे वचन आहे ते आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराचं वचन सांगते ना की येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आला की आपल्याला सर्व वाईटापासून आपल्याला मुक्ती मिळावी. हालेलुया. खरोखर आपण एक वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय, गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 4थं वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, सर्वजण बोलूया, आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रत म्हणजे काय माहिती तुम्हाला? सध्याच्या, आता सध्या जो काळ चालू आहे, सध्याच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद. हालेलुया. मगाशी तुम्हाला सांगितलं ना की आपला जो देव पिता आहे, जो आपला पिता आहे, जो आपला बाप आहे, हालेलुया ना, एक खरा बाप काय करतो? आपल्या लेकरांची चांगली काळजी घेतो. हालेलुया. या जगामध्ये पण जर तुम्ही बघितलं ते चांगले पिता आहेत, वाईट पिता पण असतात आणि चांगले पिता पण असतात. हालेलुया. जे चांगले पिता असतात आपल्या लेकरांची चांगल्यातली चांगली उत्तम रीतीने काळजी घेतात. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो स्वर्गीय पिता आहे तो उत्तम पिता आहे. फक्त उत्तम नाही, काय तो? गुड फादर है ना. काय तो? गुड डबल गुड आहे तो. डबल नाही, त्याला काही सीमाच नाही त्याच्या चांगुलपणाला. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगता आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सध्याच्या दुष्ट युगापासून, या जगामध्ये जी दुष्टता आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत, आजार आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, समस्या आहेत, त्या सर्व कष्टातून, दुःखातून, समस्येतून, गरिबीतून आपल्याला सोडवावं म्हणून बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिली. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आपल्या पापाबद्दल प्रभू येशूने त्या क्रूस खांबावर बलिदान दिलं. पापाचं वेतन मरण. पापामुळे आपल्या जीवनामध्ये आजार, दुःख, संकट, समस्यांनी आपले जीवन भरलेलं होतं. पण येशूने तुमचं आणि माझं पाप त्यांनी स्वतःवर घेतला. हालेलुया. आणि या क्रूस खांबावर येशूने प्रियांनो त्याच्या रक्ताचा एक थेंब सांडला. प्रियांनो, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये तो काट्याचा मुकुट रोवण्यात आला, त्याला चाबकाच्या फटक्याने मारण्यात आलं. का? कारण बायबल सांगतं की डोक्यापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत काहीच धड नाही.
यशायाच्या पुस्तकामध्ये लिहिले, माणसाचं पूर्ण शरीर रोगाने, आजाराने, डोक्यामध्ये रोग आहे, डोळ्यामध्ये रोग आहे, नाकामध्ये रोग आहे, तोंडामध्ये रोग आहे, हृदयामध्ये रोग आहे, पोटामध्ये रोग आहे, सर्व शरीर रोगाने भरलं. म्हणून प्रियांनो, येशूने आपले सर्व विकार, आपले सर्व आजार त्यांनी त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये घेतले. येशूला फटके मारण्यात आले की आपल्याला आरोग्य मिळावं. हालेलुया. म्हणून आपल्या शरीरामध्ये आरोग्य मिळतं. आज कितीतरी लोकांनी साक्ष दिली. हालेलुया. खरोखर प्रभूने मला दाखवलं ना, की आज विशेष करून प्रभूने मला दाखवलं की ज्यांच्या पायामध्ये मला असं दिसलं ना की पाय उतरून येते आणि तळव्यामध्ये असं काहीतरी बांधलेलं आणि प्रभूचा त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. त्या वेदना नष्ट करत आहे, तो आजार नष्ट करत आहे. हालेलुया. पण हे सर्व का? कारण येशूने ती किंमत भरली. आमेन. प्रियांनो, हे आरोग्य आपल्याला का मिळत आहे? कारण येशूने आपल्यासाठी फटके खाल्ले. त्याने आपले सर्व विकार, त्याने आपले सर्व आजार क्रूस खांबावर वाहून नेले. हालेलुया. आणि आपल्याला पूर्णपणे निरोगी केलं. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवा. फक्त वाजवायचं, मोड वाजू नका. येशूसाठी हालेलुया. म्हणून प्रियांनो, इथं बायबल जसं सांगतं ना की दुष्ट युगापासून आपल्याला सोडवावे ना, सर्व वाईटापासून आपल्याला सोडवावे, सर्व शापापासून आपल्याला सोडवावे. बायबलमध्ये असं म्हटलं ना की पाप करण्याचे किंवा नियमशास्त्र, देवाचं जे वचन मोडण्याचे 3 मुख्य शाप आहेत. किती शाप आहेत? 3 मुख्य शाप. सर्वात पहिला शाप आजार. माणसाचं शरीर हे आजारांनी भरलेले पाप केल्यामुळे. दुसरा शाप गरिबी. आणि तिसरा शाप आत्मिक मृत्यू. माणसाचा आत्मा मेलेला आहे. हालेलुया. पण खरोखर त्या देवाला किती आपण धन्यवाद दिला तरी कमी आहे की येशूने ना जो नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून आपल्याला मुक्त केलं. गलतीकरास पत्रामध्ये म्हटलं ना, आपणाबद्दल येशू ख्रिस्त शाप झाला आणि त्याने नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून, किंमत भरून आपल्याला सोडविले. तर आपल्याला सर्व आजारापासून, सर्व गरिबीपासून, सर्व शापापासून, अपयशापासून, शापामुळे अपयश पण येतं माणसाच्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आत्मिक मृत्यूपासून. म्हणजे काय? आत्मिक मृत्यू म्हणजे काय माहिती तुम्हाला? कोणताही माणूस हा देवाचं लेकरू बनू शकत नव्हता. कोणताही माणूस काय बनू शकत नव्हता? देवाचा लेकरू बनू शकत नव्हता. हालेलुया. पापामुळं आपला आत्मा मेला होता. हालेलुया. पण येशूने ज्यावेळेस क्रूस खांबावर बलिदान केलं, त्याला गाडलं, 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आणि जो प्रत्येक व्यक्ती आता येशूवर विश्वास ठेवतो की हो येशू, तू माझ्यासाठी बलिदान केलंस, माझ्यासाठी रक्त सांडलंस, माझ्यासाठी तुला कबरीमध्ये पुरण्यात आलं आणि माझ्यासाठी तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. माझ्यासाठी काय झालं? 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. ज्यावेळेस आपण हा विश्वास ठेवतो, काय होतं? आपला मेलेला आत्मा जिवंत होतो. हालेलुया. काय होतं? आपला मेलेला आत्मा जिवंत होतो. आणि म्हणून की तुम्ही इथे आला नाही इतक्या उन्हात आणणार, नाही तर बसला असता घरामध्ये टीव्ही बघत. काय काम नाही का दुसरे? भरपूर काम आहे जगातल्या लोकांना. पण आपला आत्मा जिवंत झाला. म्हणून आपण प्रार्थनेला पळतो, आपण देवाकडे पळतो. ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ होती, आपण बेचैन व्हायला लागतो. मी कधी निघल आता घरातून बाहेर, कधी जाईल मी चर्चमध्ये. हालेलुया. का? कारण तुमचा आत्मा जिवंत आहे. हालेलुया. ज्यांचा आत्मा जिवंत आहे, हालेलुया, ते देवासाठी भुकेले आणि तहानेले होतात. ज्यांचा आत्मा मेलेला आहे, जे फक्त शरीरामध्ये जीवन जगत आहे,
त्यांचं लक्ष कुठं असतं? फक्त खा प्या, चला फिरायला, चला बंगला घेऊ, चला गाडी घेऊ. फक्त जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये हे लोक अडकलेले असतात. पण त्याचा आत्मा जिवंत होतो. हालेलुया ना. आणि तो सर्वात मोठा आशीर्वाद. आमेन. त्याला बोलतात सार्वकालिक जीवन. काय बोलतात त्याला? सार्वकालिक जीवन. आमेन. हालेलुया. आणि खरोखर हे सार्वकालिक जीवन येशूच्या द्वारे आपल्या सर्वांना मिळालं आहे, प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर आज आपण एक खूप महत्वाचं वचन बघूया ना. आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत की आपण एक आशीर्वादाचं जीवन जगावं. कारण मी तुम्हाला सांगितलं, आपला पिता, आपण आताच बघितलं त्याची काय इच्छा आहे. तिथं म्हटलं स्पेसिफिकली ना, देव पित्याच्या इच्छेप्रमाणे. देवाची इच्छा वाईट नाहीये आपल्यासाठी. देवाची इच्छा काय ना, आपल्याला सर्व दुष्ट युगापासून सोडवावं, सर्व शापापासून सोडवावं, है ना. म्हणून प्रियांनो, त्या देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पण राखून नाही ठेवलं. हालेलुया. बायबल सांगते देवाने इतकं महान प्रेम केलं की त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला क्रूस खांबावर अर्पण केलं. हालेलुया. म्हणून प्रियाने खूप महत्वाची गोष्ट आहे ना, ही काय? हालेलुया. येशूने ती मोठी किंमत भरली. हालेलुया. येशूने त्याचं बलिदान दिलं. पण आता महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, येशूने तर आपल्याला सर्व काही दिलेले. बायबल सांगते देवाने आपल्याला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, है ना. मग त्या आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण रीतीने येण्यासाठी आपल्याला पण काय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आज एक खूप महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत. हालेलुया. की ज्या आपल्याला जर खरोखर परमेश्वरापासून आशीर्वाद पाहिजेत, आपल्याला जर खरोखर आरोग्य पाहिजे. किती लोकांना आरोग्य पाहिजे? हालेलुया ना. तुम्हाला मुक्ती पाहिजे, आरोग्य पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, तर एक खूप महत्वाची गोष्ट मी आतापर्यंत कधीच नाही सांगितली, पण आज सांगणार. ओके. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि 5 वचन. नीतिसूत्र याचा पहिला. हालेलुया. 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 ओके. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि 5 वचन आपण वाचूया. 5 वचन. नीतिसूत्र 1 आणि 5. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. बायबल सांगतं ज्ञानी पुरुषाने ऐकावे. सर्वजण बोलावा, ऐकावे. पुन्हा एकदा बोला, ऐकावे. काय करावे? ऐकावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. तसंच 8वं वचन वाचूया. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. पुन्हा एकदा बोला, आपल्या बापाचा बोध ऐक. 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 पुन्हा एकदा बोला, ऐकावे. ऐक. जे ऐकतात ते आशीर्वादित होतात. जे ऐकत नाहीत, इथे येऊन बसायचं, इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ. जर आपण देवाच्या वचनाकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला काहीच नाही भेटणार. हालेलुया. जे वचन ऐकतात त्यांनाच आशीर्वाद भेटतात. अजून एक वचन आपण बघूया ह्याच अध्यायामध्ये 33 वचन.
पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अनिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. पुन्हा एकदा बोला, जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. कोण सुरक्षित राहतो? ऐकणारे लोक. ऐकणाऱ्या लोकांना सर्व आशीर्वाद भेटतात. आमेन. पण लोकांना ऐकायला नाही आवडत, फक्त बोलायला आवडतं. काय करायला आवडतं? गप्पा मारायला आवडत, है ना? ऐकायला आवडत नाही. तोंड असं चालतं 4-4 घंटे, 5-5 घंटे. ऐकायला बोलायला लागलं, ऐकायला आवडत नाही. जर आपण ऐकायला शिकलो नाही तर आपल्याला आशीर्वाद नाही भेटणार. पण बायबल सांगतं आशीर्वाद कुणाला भेटणार आहे? जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आता ऐकायचं इतकंच नाही, देवाचं वचन ऐकून त्या वचनाप्रमाणे वागायचं. आमेन. हालेलुया. पण पहिले ऐकलं पाहिजे ना. ऐकलं तर तुम्ही वागू शकता. ऐकलंच नाही तर वागणार कसं? अनेक लोक चर्च मध्ये आले की झोपा मारतात. सैतान ऐकू देत नाही वचन तुम्हाला. झोप लागली, बाहेर जायचं, तोंड धुवून यायचं. इथं झोपायचं नाही. इथं झोपायला नाही आलो आपण. झोपायचं तर घरी जाऊन झोपू शकतो आपण मस्तपैकी खाटेवर. हालेलुया. पण आपण ज्या चर्च मध्ये येतो, आपण कशासाठी येतो? ऐकलं तर वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार आहे ना. सैतान तुम्हाला झोप आणतोय आणि तुम्ही मार म्हणजे झोपताय. हालेलुया. झोपायचं नाही. जे झोपतात ते शापित होतील, जे देवाचं वचन ऐकतील ते आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. बघा अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्र 4 अध्याय आणि 1 पासून ते 4 पर्यंत वचन. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. ऐका. काय करा? बघा सारखं बायबल काय सांगत आहे? ऐका, 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 ऐका. ऐकलं तर काय होईल? आता वाचा पुढं. व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो. माझे नीती शिक्षण सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने माझ्या चित्ती राहोत. तू तुझ्या चित्ती. माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. पुढं पण वाचा. ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नकोस. माझ्या तोंडच्या वचनाला परांगमुख होऊ नको. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा सुरुवातच काय झाली? ऐका. बापाचे शिक्षण, आपला स्वर्गीय पिता ना, त्या स्वर्ग काय करा? त्याचं शिक्षण ऐका, है ना. जे ऐकतील त्यांना काय होईल? इथं बायबल सांगतं ना, माझी वचने तुझ्या चित्ती राहो. तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. काय हो? दीर्घायू. जे देवाचं वचन ऐकतात आणि देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये जपून ठेवतात, त्यांना दीर्घायुष्य लाभतं, त्यांना आरोग्य लाभतं. आमेन. हालेलुया. म्हणून काय करा? काय करायचंय? ऐकल्याशिवाय पर्याय नाहीये. आमेन. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 33 आणि 34 वचन. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून माझं ऐकतो तो धन्य. हालेलुया. बोध ऐकून, बोला आता, ऐकून शहाणे व्हा. हालेलुया. किती वेळेस सांगतं बायबल? ऐका, ऐका, ऐका.
आमेन. इतकंच नाही, इथं पुढं पण काय म्हटलं ना, जो माझ्या दारांची नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो, सर्व बोला ऐकतो, तो धन्य. कोण आहे धन्य? धन्य म्हणजे काय? आशीर्वादित. मी तुम्हाला सांगितलं, जे ऐकतील ते आशीर्वादित होतील, जे झोपतील ते शापित होतील. झोपायचं नाही चर्च मध्ये. हालेलुया. आहे की नाही? ऐकायचं, देवाच्या वचनाकडे लक्ष लावायचं. आमेन. आणि ते वचन ध्यानात ठेवायचं, घरी गेल्यावर आठवण करायचं. आमेन. आणि ज्या वेळेस प्रियांनो आपण इथं जसं सांगितलं ना, जो माझे वचन ऐकतो तो काय होईल? तो धन्य आहे. तो कोण आहे? धन्य. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून ह्याला पर्याय नाहीये. आपण जोपर्यंत देवाचं वचन ऐकणार नाही, ऐकायला शिकणार नाही, आपल्या जीवनामध्ये काय होणार नाही? आशीर्वाद येणार. इथं म्हटलं जो ऐकतो तो धन्य. धन्य म्हणजे काय? धन्य या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? आशीर्वादित. धन्य या शब्दाचा अर्थ आहे आनंदी. हालेलुया. आणि देवाचं वचन ऐकत नाही, त्यांच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले असतात. देवाचं वचन माणसाचं अंतःकरण आनंदित करतं, बायबल सांगते. हालेलुया. त्याचे वचन ऐकत नाही, काय होईल त्यांच्या जीवनामध्ये? काय होणार नाही. पास्टर का होत नाही चर्च मध्ये? ऐकत नाही तुम्ही. चर्च मध्ये येऊन पण घरचेच विचार, आता कोणती भाजी बनवू? कोणती भाजी बनवू? काय करू? तुम्हाला माहिती, सैतान काय करतो? सर्व दुसरे विचार मनामध्ये टाकतो. ज्या वेळेस आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो, दुसरे सर्व विचार बाजूला करा आणि देवाचं वचन लक्षपूर्वक ऐका. हालेलुया. तुम्ही जर ऐकलं तरच तुम्ही आशीर्वादित होणार. आमेन. हालेलुया. आता बघा, हे तर जुन्या करारामध्ये आपण बघितलं, पण येशू पण बोलला. काय बोलला? मत्ते याचा 11 अध्याय आणि 15 वचन. मत्ते याचा 11 अध्याय आणि 15 वचन. ज्याला कान आहे तो ऐकू. काय म्हटलं येशू? ज्याला कान आहे तो ऐकू. आणि ऐकलं तर कार्य, ऐकलं तर आरोग्य, ऐकलं तर जीवन. कारण शब्द, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. हालेलुया. आणि बायबल सांगतं, त्या शब्दाच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचे प्रकाश होते. तर शब्दामध्ये जीवन आहे, वचनामध्ये जीवन आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकतो, आपल्यामध्ये जीवन येतं. आपल्यामध्ये जीवन येतं. आमेन. पण जर प्रियांनो आपण जर ऐकणार नाही तर काहीच नाही होणार. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, इवन आता हे वचन आपल्या सर्वांना माहिती आहे, विश्वास हा वार्तेच्या द्वारे येतो आणि वार्ता ही ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. वार्ता म्हणजे काय? वार्ता म्हणजे, आता मी तुम्हाला वार्ता सांगते, येशूच्या वचनाची वार्ता सांगते. वार्ता म्हणजे सांगणं, बातमी सांगणं. आणि ज्यावेळेस तुम्ही वार्ता ऐकता, काय होता? ऐकल्यानंतर काय होतं? आपण वाचूया. आपण रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो, इथं आपण काय महत्वाची
वचन वाचूया. 14-15 वचन वाचूया. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा आता ठेवतील? बघा, बायबल सांगते ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? ऐकला तर विश्वास येईल, आणि ऐकलंच नाही तर पुढं. हालेलुया. विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची, शांतीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत, असा शास्त्रलेख आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहितीये इथं बायबल सांगतं ऐकणं गरजेचं आहे. ऐकलं तर काय होईल? विश्वास येईल. विश्वास आला तर काय होईल? कार्य होईल. आमेन. पण ऐकण्यासाठी देवाला कुणाला तरी काय करावं लागल? पाठवावं लागल. आमेन. हालेलुया. आहे की नाही? म्हणून देवाने मला इथं पाठवलं औरंगाबादमध्ये. हालेलुया. आहे की नाही? आणि अनेकांना पाठवलं. अनेक देवाचे सेवक आहे. हालेलुया. अनेकांना देवाने पाठवलं. आहे की नाही? जोपर्यंत वचनाची घोषणा होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही? आपण ऐकू शकणार नाही देवाचं वचन. आणि जर आपण देवाचं वचन ऐकू शकलो नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये काय होणार नाही? विश्वास येणार नाही. आणि विश्वास जर आला नाही तर काय होणार आहे? विश्वास जर आलाच नाही तर काय होणार आहे? अविश्वासच राहणार. तारणच होणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून येशू काय बोलला? त्याला कान आहेत. हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट आज आपण हे शिकलो. काय? तुम्हाला आणि मला जर आशीर्वादित व्हायचंय तर काय करायला शिकायचंय? ऐकायला शिकायचंय. आमेन. है ना? आपण ज्यावेळेस देवाचं वचन ऐकतो त्यावेळेस काय होणार आहे? आपल्या जीवनामध्ये कार्य होणार. आणि आपण जर ऐकलंच नाही, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं तर काहीच नाही होणार. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता आपण पुन्हा एकदा, आज मागच्या वेळेस आपण जे बघितलं होतं ना, आपण मार्कचं पुस्तक आणि ती जी रक्तस्रावी स्त्री तिच्याविषयी आपण पाहिलं. तिला 12 वर्षापासून काय होतं? रक्तस्राव. त्या रोगाने ती खूप त्रस्त होती. है की नाही? तर प्रियांनो, ही जी रक्तस्रावी स्त्री, तुम्हाला माहिती तिला आरोग्य मिळालं कारण ती येशूकडे आली. हालेलुया. मागच्या वेळेस आपण बघितलं येशूच्या वस्त्राला स्पर्श केलं. आपण बघितलं काय चमत्कार कसे होतात. मागच्या वेळेस आपण काय बघितलं? चमत्कार कसे होतात. हालेलुया. विश्वासाच्या अगोदर देवाचा आत्मा पाहिजे. देवाचा आत्मा जिथे तिथे चमत्कार होतात. जिथे देवाचा आत्मा नाहीये तिथं काहीच होत नाही. पवित्र आत्मा जिथं आहे तिथंच कार्य होतं. बायबल सांगतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध. तर फक्त पवित्र आत्मा असून होणार नाही, आपल्याला विश्वास करावा लागेल. कारण येशूने त्या स्त्रीला काय म्हटला? मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आणि शांतीने जा आणि तुझ्या पुढे पिढेपासून मुक्त हो. पण विचार करा, ह्या बाईमध्ये विश्वास कसा आला? तर प्रियांनो, इथं एक वचन आहे, 27 वचन, मार्क याचा 5वा अध्याय आणि 27 वचन. बायबल इथं काय सांगतं? येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. काय म्हटलं इथं? येशू विषयीच्या गोष्टी काय केलं तिने? ऐकून.
हालेलुया. काय केलं तिने? ऐकलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐकायला शिका. सर्वात महत्वाची गोष्ट सांगा आपल्या शेजाऱ्याला, ऐकायला शिका. आपलं तोंडच नका चालवत राहू. ऐकायला शिकणं खूप गरजेचं आहे. जे ऐकायला शिकतील त्यांच्या जीवनामध्ये कार्य. आमेन. या बाईने इथे आता विचार करा, येशूविषयीच्या गोष्टी ऐकून. आमेन. हालेलुया. तर अजून एक वचन आपण बघूया, याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि इथे एक वचन आपण वाचूया. हालेलुया. ओके, ते वचन असं आहे, याकोबाच्या पत्रामध्येच ते वचन आहे. आणि ते वचन असं सांगतं, माणसाने बोलण्यास धीम. माणसाने काय बोलण्यास कसं पाहिजे? धीम. आणि ऐकण्यास तत्पर असावे. ऐकण्यास कसं असावे? तत्पर असावे. हालेलुया. हालेलुया. बोलण्यास कसं असावे? बोलण्यास धीम आणि ऐकण्यास तत्पर. आमेन. आता मला भेटत नाही पण आहे. ओके ओके ओके. इथं 19 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर. सर्व बोला, ऐकावयास तत्पर. पुन्हा एकदा बोला, ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा. बोलायला कसा पाहिजे? रागास मंद असावा. हालेलुया. जर तुम्ही हे पाळलं ना, तुमचं जीवन इतकं सुखी होईल ज्याला अजिबात सीमा नाही. कारण घरामध्ये आणि जगामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम कशामुळे होतात माहितीये? तोंडामुळं. ऐकण्यापेक्षा ना लोक बोलायला जास्त उतावळे असतात. असं बपून जातात, तोंडातून वाईट वाईट शब्द बोलतात. सर्व घरातले शांत असतं, अचानक अशी आग लागून जाते. का? बोलण्यामध्ये जास्त पुढे, ऐकण्यामध्ये कमी. पण बायबल सांगतं काय 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 असावं? माणसाने ऐकावयास तत्पर. जे ऐकायला काय तत्पर म्हणजे काय? ध्यान देऊन ऐका. आणि बोलण्यास कशा असा? धीमा असा. तोंडाला जे येतं ते लगेच बोलू नका. हालेलुया ना. आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं. इनफॅक्ट याच अध्यायामध्ये असं म्हटलं की जर कोण आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, तो माणूस काय करत आहे? आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. तर आपण आपल्या तोंडावर ताबाने आपलं प्रार्थना करणं, आपलं सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. बायबलमध्ये म्हटलं आपलं धर्माचरण काय? शून्य भोपळा. ज्यांचा तोंडावर ताबा नाहीये, काय पण बघतात, कुणाला काय पण बोलतात. तर प्रियांनो, तुमचा प्रार्थना करून चर्च मध्ये येऊन काय फायदा होणार नाही. इथं बायबल सांगतं सर्व काय होईल? व्यर्थ होईल. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट विसरू नका. काय? बोलायला कसं व्हा? धीम. ऐकायला तत्पर. जे ऐकतील ते काय होतील?
धन्य आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. आपण लूक याचा 6वा अध्याय, लूक याचा 6वा अध्याय आणि 17 वचन वाचूया. लूक 6:17. येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेम येथून व सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. हालेलुया. आता बघा इथे बायबल सांगते येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय. येशू बरोबर किती लोक होते? खूप. आणि सर्व यहुदिया व यरुशलेम इथून, इवन बाहेर देशातून, सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून सर्व बोला त्याचे श्रवण करावयास. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे काय मला सांगा आज. श्रवण म्हणजे काय? ऐकणं. तर हे सर्व लोक फॉरेन देशावरून इथे येशूकडे आले. कशासाठी आले? ऐकायला आले. आपण ज्या चर्च मध्ये येतो आपण कशासाठी येतो? देवाचं वचन ऐकायला येतो. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, ना ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येता लक्षपूर्वक वचन ऐका. कारण इथं बायबल सांगतं या लोकांनी काय केलं? त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घेण्यास. आता बघा ना, श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास. आता आपण त्या स्त्रीचं बघितलं, तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या, येशू जवळ गेली, त्याला स्पर्श केला आणि तिला आरोग्य मिळालं. आमेन. इथं पण आपण पाहतो हे लोक कशासाठी आले? कशासाठी आले? ऐकण्यासाठी आले. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलं? बा आपले रोग बरे करून घ्याव्यास. ह्या दोघांचा खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या जीवनात कार्य. त्या स्त्रीने ऐकलं, हालेलुया, तिला आरोग्य. आमेन. आणि आपण पण ज्यावेळेस देवाचं वचन ऐकतो, वचनाकडे लक्ष देतो, हालेलुया, त्यास काय होणार आहे? आपले रोग निघून जातील, आपले शाप निघून जातील, आपल्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य करेल. आमेन. कुणाच्या जीवनामध्ये? जे ऐकतील त्यांच्या. हालेलुया. आणि जे ऐकणार नाही त्यांचं काय होईल? काय त्यांना ठेंगा भेटेल, शून्य भोपळा. आले आणि गेले. आले आज कोणती भाजी बनवू, आणि त्या भाजीची नादातच घरी गेली आणि भाजी बनवायला लागली. हालेलुया. प्रियानो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण चर्च मध्ये येतो आपण कशासाठी येतो? ऐकण्यासाठी येतो. हालेलुया. आराधना आपण ज्यावेळेस चालू आहे इकडे तिकडे बघू नका, हा कसा काय करतोय, तो तसं काय करतोय, पास्टर काय करतोय, है की नाही? ज्यावेळेस आपण गीत गाते तुमचं लक्ष देवाकडे लावा, कारण देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. काय पास्टर नाही देणार आहे तुम्हाला, किंवा कोणता दुसरा माणूस नाही देणार आहे, येशू देईल. आता आज देवाने मला दाखवलं, इथं देवदूत आले होते, देवाचे देवदूत आले होते. कारण देवदूत येतात आपल्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी, प्रार्थनेचं उत्तर घेऊन येतात. हालेलुया. म्हणजे लोक इकडे तिकडे बघत बसतात. देवाकडे लक्ष द्यायचं, परमेश्वराच्या आराधनेकडे लक्ष द्यायचं. नाही होते प्रार्थना करत राहा, येशूशी बोलत राहा. हालेलुया. काय होईल ज्यावेळेस तुम्ही येशूकडे लक्ष लावणार आहे? हालेलुया. काय होणार आहे? कार्य होणार आहे.
पण जर आपण लक्षच लावलं नाही, आपण इकडे तिकडेच बघत राहिलो तर काय होईल का? आमेन. म्हणून एक शेवटची महत्वाची गोष्ट देवाचं वचन सांगतं ना, नीतिसूत्र 4 अध्याय 20, 21 आणि 22 हे वचन आपण नेहमी आपल्या चर्च मध्ये बोलतो. काय बोलतो? माझ्या मुला माझ्या वचनाकडं लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडं कान दे. माझं वचन तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस, तर माझं वचन आपल्या अंतःकरणामध्ये ठेव, कारण हे जितक्यांना लाभतं तितक्यांना ते जीवन देतं. काय जीवन देतं? वचन जीवन देतं. ते जीवन देतं त्यांच्या सबंध देहाला. सबंध देहाला आरोग्य देतं. काय आरोग्य देतं? वचन. चला उभा राहा, प्रभूची स्तुती करा, प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूचं सामर्थ्य या क्षणी तू उतरलेलं आहे. ओ राबा बा रियांदा राबा शिखी रियांदो रोबो सिचे रियांदा राबा. प्रभू मी धन्यवाद 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 देतो. आज प्रभू तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंस. येशू तू बोलला, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे. राबा बा रियांदा राबा शिखी रियांदा. Fire, 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 fire. Shaba baba rianda raba shite riando robo situri. Rog rebe riandre be situria grazi de riandre. Modra bari andra ba shahandre. प्रभूचं सामर्थ्य. ओ रबा बाबा रियांदा रबा शिखी रियांदा रबा सिरोरियांदा रबा शिहांदरे. प्रभू मी धन्यवाद देतो. प्रत्येकाला तू स्पर्श करतेस. आज प्रत्येकाला ऐकणारे कान आणि समजणारा अंतःकरण दिलंस. मी धन्यवाद देतो. तुझ्या वचनाविषयीचा जो गाफीलपणा तू काढून टाकलास. तुझ्या सर्व तुझ्या खरोखर येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला ऐकणारे कान दिले, समजणारा अंतःकरण दिलेस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रत्येकाच्या अंतःकरणाला, प्रत्येकाच्या मनाला या क्षणी तुझ्या तू स्पर्श केलंस. Fire, 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 fire. O rababa rianda raba shikento robo. Bedre berian robo soporianda raba. पिता मी धन्यवाद देतो. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. सर्व बंधनं तू नष्ट केले, सर्व शाप तू नष्ट केलेस. मी धन्यवाद देतो. पिता खरोखर आज इथं असलेल्या प्रत्येक तुझ्या लेकराच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वाद, तुझी समृद्धी आम्ही मुक्त करतो. तुझी शांती मी मुक्त करतो. तुझ्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरलंस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा पिता आम्ही तुला देतो. ओ राबा खांदा राबा शियांदा राबा रियांदा राबा. पिता मी धन्यवाद देतो. तुझी कृपा प्रत्येकाला तू देतेस. ओ राबा खांदा राबा शियांदा राबा रियांदा राबा. धन्यवाद पिता. आमची प्रार्थना आहे की सर्व गौरव तुला दे, येशूच्या नामात. आमेन. हालेलुया, हालेलुया.